असे पण कुटुंबात घडू शकतं की हे सगळं तुम्ही सांगताय लोक ऐकत असतील, त्याप्रमाणे ते फॉलो करायचा प्रयत्न करत असतील की आपण हे सगळं केलं पाहिजे. असं घडतं की काही वेळेला आपल्याला कळतं पण वळत नाही. म्हणजे ते एकटं कळलेलं नसतं किंवा वळायला आपली तयारी नसते. इथे भूमिका सुरू होते ती समुपदेशकाची. पण आजही सहजासहजी समुपदेशकाकडे प्रत्येक कुटुंब सकारात्मक दृष्ट्या बघतच असं नाही. तर तुम्हाला असं वाटतं का की समुपदेशकाची भूमिका किंवा समुपदेशकाला आपल्या कुटुंबात आणणं ही जर आपल्या कुटुंबाची गरज असेल तर प्रत्येकाने त्याचा विचार करायला हवा? फारच महत्त्वाचा मुद्दा मांडला तुम्ही की आता हा बदल होत चाललाय. लोक ह्याच्याकडे पॉझिटिव्हली बघत चाललेत. समुपदेशक, काउन्सिलर ह्याची इतकी महत्त्वाची गरज आहे कारण आपण कधी कधी आपली एकमेकाच्या बद्दल अतिपरिचयात अवज्ञा होते. कधी कधी फार महत्त्वाचे मुद्दे समोर असतात पण ते कधी सोनाराने कान टोचावे लागतात. कधी दुसऱ्या माणसाने येऊन ऑब्जेक्टिव्हली प्रोफेशनली तो मुद्दा मांडला तर तो कळायला मदत होते. तसंच नव्हे तर त्या प्रोफेशनलकडे आणखीन अशी 25 उदाहरणं असतील आणि ती योग्य तऱ्हेने सांगितल्यामुळे एकतर त्यांच्याकडे असं स्किल असतं की जे तुमच्याकडून तुमची माहिती नीटपणे काढून घेऊ शकतात आणि तुम्हाला जसं पटेल ह्या तऱ्हेने लॉजिकली ती परत तुमच्यासमोर मांडू शकतात आणि तुम्हाला जे तुमच्या समोर होतं आणि तुम्हाला दिसत नव्हतं ते तुम्हाला दाखवू शकतात. म्हणून आम्ही प्रोग्राम्समध्ये काउन्सिलरला अतिशय महत्त्व आहे. फक्त असं आहे की असं डॉक्टरकडे जाण्यासारखं आहे. बाबा काय तुला बरं नाही मग डॉक्टरकडे कशाला जायचं? नाही ते डॉक्टरकडे जाऊन ते म्हणजे ते काय कोणी वेडा आहे म्हणून चाललंय का काहीतरी मोठा प्रॉब्लेम आहे असं नाही आहे. आणि हे छोटे छोटे प्रॉब्लेम जर का काउन्सिलरला वेलकम फॅमिलीमध्ये करून जर का तुम्ही फिक्स करू शकलात तर मोठे प्रॉब्लेम्स होणारच नाहीत. पण जादूची कांडी नाहीये हे पण लक्षात ठेवायला पाहिजे ना की समुपदेशकाकडे जाणं म्हणजे आपले सगळे प्रश्न सुटणं असं नाहीये. शेवटी तुम्ही कसं त्याला त्याचं अनुकरण कराल त्या प्रिन्सिपल्सचं त्याच्यावरती सगळं अवलंबून आहे.